वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा देत सोलापूर शहर काँग्रेसकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। लोकशाही आणि संविधानावर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात जनतेच्या मताधिकाराच्या संरक्षणासाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं वोट चोर गद्दी छोड असा नारा देत स्वाक्षरी मोहीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी BM संदीप, काँग्रेस निरीक्षक मोहन जोशी, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग षटकार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। यावेळी BM संदीप म्हणाले की लोकशाहीवर सुरू असलेल्या हल्ल्याविरोधात नागरिकांचा संताप व्यक्त करण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमा राबवण्यात येत आहेत। भाजपने निवडणूक आयोगाचा गैरवापर करून लोकशाहीची माती केली असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचे ठोस पुरावे जनतेसमोर उघड केले आहेत। काँग्रेस ज्या ठिकाणी मजबूत आहे त्या ठिकाणी सुनियोजित पद्धतीने वोट चोरी करण्यात आली आहे। हा प्रकार भाजप, निवडणूक आयोग आणि RSS यांच्या संगनमतातून घडला असून यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानाला गंभीर धोका निर्माण झाला आहे असं ते म्हणाले। सुनकर आया है, वोट चोरी वही पकड़ा है, वही जाकर राहुल जी को डॉक्यूमेंट देकर प्रेस मीट किया। वो कोर्ट में भी केस डाला है। वो बार बार बोल रहे हैं, कोर्ट भी इलेक्शन कमीशन को डायरेक्शन दिया है। हमारा पक्ष का MLA है, इसलिए किधर किधर हमारा BJP का खिलाफ किधर किधर मजबूत लीडर्स है, उसको हराने के लिए ये वोट चोरी को यूज़ कर रहे हैं। ये वोट चोरी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया, BJP, RSS एक साइकिल में काम कर रहे हैं। यानंतर बोलताना निरीक्षक मोहन जोशी म्हणाले की महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर आली तर केंद्रातील भाजप सरकार कोसळेल या भीतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपनं मतचोरी करून महायुती सरकार सत्तेवर आणलं असा आरोप मोहन जोशी यांनी केला। नाही तर महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 लाख मतदार हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर या सरकारने डिलीट केलेली यादी आहे। ती एक वेगळी यादी आम्ही केलेली आहे। ती यादी घेऊन आम्ही जाणार आणि मतचोरीच्या माध्यमातून जे भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला हाताशी धरून जो प्रकार चालवलेला आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्यांचं एक्सपोज करतील, त्यांना उघड करतील। या प्रसंगी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार, माजी महापौर संजय एमगड्डी, आरिफ शेख, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, मनोज अलगुलवार, हनुमंतू सायबोळू, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला यांच्यासह शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बचाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ। राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोनिया जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं।